आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये गेला आठवडाभर मुसळधार अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यामुळं मुंबई, कोकण आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं कोकणामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं कोकणवासियांचं नुकसान तर फार मोठ्या प्रमाणात झालं आणि कोकणात आणि मुंबईमध्ये ज्या काही रेल्वे यातायात आहे आमची तीसुद्धा प्रभावित झालेली आहे आणि त्यामुळं काही प्रमाणामध्ये प्रवाशांची येण्या जाण्याची अडचण झालेली आहे. परंतु कोकणातल्या रेल्वेच्या पायाभूत सुविधा ह्या पूर्ववत करण्यासाठी आणि कोकणवासियांचे काही अतिवृष्टीमध्ये झालेले नुकसान रेल्वेचे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही वरिष्ठ पातळीवर चर्चा करतो आहोत. मुंबईमध्ये सुद्धा रेल्वे रुळावर पाणी साचणे असू द्या किंवा लोकांच्या ज्या काही रोजच्या तक्रारी असू द्या त्याचंही निराकरण लवकरच मी एक बैठक घेऊन करणार आहे. पाणी साचण्याचे जे काही कारणं आहेत ते काही रेल्वेच्या प्रिमायसेसमधलं असलेलं पाणी बाहेर काढण्याचं रेल्वेनं 160 पंप लावून ते बाहेर काढण्याचं काम सुरू केलेलं आहे. महापालिकेशी सुद्धा आमचे अधिकारी संपर्कात आहे. महापालिकेच्या परिसरातलं पाणी जर रेल्वेच्या प्रिमायसेसमध्ये येऊन अडथळा निर्माण होत असेल तर तेही दूर करण्याचं काम आमचे अधिकारी पालिका प्रशासनाशी संपर्क साधून करतायत. मी 2 दिवसापूर्वी मुंबईचे GM, दोन्ही DRM यांच्याशी मुंबईच्या या परिस्थितीची एक बैठक घेतली आणि सविस्तर अशा प्रकारच्या सूचना त्यांना स्वतः मी दिलेल्या आहे. मी स्वतः मुंबईला जे काही नुकसान झालेलं आहे रेल्वेचं की ज्या ठिकाणी पाणी साचणे असू द्या, वयोवृद्ध पॅसेंजरच्या काही लिफ्टसारख्या सुविधा असू द्या, या सुविधाच्या संदर्भात मी स्वतः आढावाही घेणार आहे आणि स्वतः मी रेल्वेनं जाऊन प्रवास करून त्या प्रवाशाशी चर्चा करून त्या अडचणी सोडवण्याचा सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. आपण बघितलं असेल की गेले 2-3 दिवस मोठ्या प्रमाणावर अडचणी आल्या, रेल्वे काही ठिकाणी थांबल्या आणि त्याच्यामुळं प्रवाशांची गैरसोय झाली असं चित्र आम्हाला दिसलं. त्यामुळं रेल्वेने स्वतःहून बदलापूर, इगतपुरी, कासारा या भागातले जे काही पॅसेंजर होते हे पॅसेंजरांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने पॅसेंजर बसद्वारे वाहतूक करून त्यांच्या योग्य ठिकाणी त्यांना पोहोचवलेलं आहे आणि त्यामुळं रेल्वे सर्वप्रथम प्रवाशाची काळजी घेतं आणि सुरक्षिततेची काळजी घेतं आणि याही नंतर मी पुन्हा कोकणच्या रेल्वेसाठी स्वतंत्र बैठक आणि मुंबईचा लोकलचा प्रवास मी स्वतः करणार आहे. याच्या पलीकडे जाऊन आत्ता आपण बघताय की गणपती उत्सव कोकणवासियासाठी एक मोठा उत्साह असतो आणि या उत्साहात जाण्यासाठी सगळ्यांची कुटुंबियासोबत साजरा करण्याची सगळ्यांची इच्छा असते आणि म्हणून दरवर्षी कोकणवासीय हे कोकणमध्ये जातात आणि त्यासाठी रेल्वे खात्याने 24 रेल्वे फेऱ्या आम्ही करू, 74 फेऱ्या आम्ही करू अशा प्रकारची घोषणा यापूर्वीच केलेली आहे. परंतु कालपासून आशिष शेलार मुंबईमध्ये दिल्लीमध्ये आलेले आहेत. आमचे मनोजजी कोटक, आमचे खासदार शेट्टीसाहेब, पूनम महाजन यांनीसुद्धा माझ्याकडे मागणी केली होती की एकूण 72 फेऱ्या जरी आपण करणार असलो तरी मोठ्या प्रमाणावर वेटिंग लिस्ट अजून रेल्वेची आहे
त्यांच्यासाठी काहीतरी एक वेगळी व्यवस्था अजून केली पाहिजे आपण, म्हणून पुन्हा 40 ट्रिप वाढवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. पहिल्या 72 फेऱ्या, आत्ताच्या 40 फेऱ्या, याही नंतर जर कधी रेल्वेच्या वेटिंग लिस्ट वाढत राहिली तर एकही प्रवाशाची अडचण होणार नाही, अशा प्रकारची खबरदारी आम्ही रेल्वे खातं घेईल, याचं मी मुंबई आणि कोकणवासियांना या प्रसंगी आश्वासन देतो. वेटिंग लिस्ट आता या 40 फेऱ्या ज्या देणार आहेत त्याच्यानंतर जर वेटिंग लिस्ट वाढली तर आम्ही पुन्हा रेल्वे सुरू करणार आहे. एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की ज्या काही नुकसान झालं, ज्या काही अडचणी आल्या, त्याचा सखोल अभ्यास आमचा चालू आहे आणि त्यानंतर ज्या काही दुरुस्त्या किंवा ज्या काही नुकसानीची पाहणी केल्याच्यानंतर जे लक्षात येईल त्या रेल्वेच्या, त्याचे आम्ही पूर्तता पुढच्या काळात करू. परंतु कुठल्याही प्रकारची रेल्वेची यातायात प्रभावित होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेऊन कोकणवासियांच्यासाठी मात्र एकही व्यक्ती बिना रेल्वेचं जाणार नाही. परंतु आमची एकच नम्र विनंती राहील की हे करत असताना मात्र कोविडचा प्रोटोकॉल रेल्वे पाळील आणि प्रवाशांनी पाळावा, अशीच आमची आग्रहाची मला असं वाटतं विनंती राहील. कोकणातल्या रेल्वेचा आता काय स्टेटस आहे, वाहतूक व्यवस्था सुरळीत कधीपर्यंत होऊ शकेल? कारण काय की तिथं मदत पोहोचवण्यासाठी फूड पॅकेट, अन्नधान्य पोहोचवण्यासाठी हेलिकॉप्टरचा आता वापर करतोय. तो जर रेल्वेनं जर झाला तर आणखी अधिक गतीनं वापर होईल असं वाटतं. पहिलं प्राधान्य आमचं राहील सुरक्षेचं, की कोणाच्याही जीविताला धोका होणार नाही आणि धोक्याची पातळी ओलांडल्याच्या नंतर आम्ही रेल्वे सुरू करू, यामध्ये काही शंका नाही. परंतु रेल्वेमध्ये आत्ताच्या परिस्थितीमध्ये अडकलेले जे काही पॅसेंजर आहेत, त्या प्रवासी आहेत, त्या प्रवाशांना आम्ही सर्वप्रथम त्यांच्या सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचं काम रेल्वे प्रशासन करेल आणि यानंतर जे आपण सुचवता अशा प्रकारच्या जर अडचणी आल्या तर जशा जशा अडचणी आमच्या समोर येतील तशा सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आता किती प्रभावित झाली या सगळ्या पुरामुळे? हे आपण बघितलं असं वेगवेगळ्या ठिकाणी सिच्युएशन बदलती. आता मी सांगितलं तुम्हाला की आता बदलापूर, इगतपुरी, कासारा या बेल्टमध्ये अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला होता. असा प्रश्न कोकणातही निर्माण होऊ शकतो, असा प्रश्न मुंबईतही निर्माण. परिस्थिती बार बदलते. आत्ता काय परिस्थिती मी आपल्याला अपडेट घेऊन सांगेल. तर काल आम्ही बातमी दाखवली इगतपुरीमध्ये 7 दरडी कोसळलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम जो आहे तो रुळावर आल्यामुळे रेल्वेवर झालेला आहे. अशा ठिकाणी कोणती खबरदारी घेण्यात येते की नाही, रेल्वे प्रशासन, मी आपल्याला सांगितलं की पहिलं सुरक्षा, रेल्वे प्रवाशाची सुरक्षा, या दृष्टीनं अशा प्रकारची खबरदारी सतत घेत आलं, पूर्वीपासून घेत आलं. परंतु आता ही नैसर्गिक आपत्ती आहे. या नैसर्गिक आपत्ती येऊन वेळोवेळी नजर ठेवून असतं आमचं रेल्वे प्रशासन की कुठं रेल्वे हे दरडी कोसळू शकतात का वगैरे. पण यावरही काही कोसळले तर ताबडतोब त्याचं निराकरण करण्याचं काम रेल्वे प्रशासन करतं आहे. पुढचे अधिकचे तास पण जे आहेत अतिवृष्टीचे सांगण्यात आलेले आहेत, त्यामुळे कशी खबरदारी तुम्ही घेता किंवा कशा सूचना? रेल्वे प्रशासनाला आम्ही पूर्णपणानं खबरदारी घ्या अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि आमचे अधिकारी योग्य ती काळजी घेत आहेत. एक आणखीन प्रश्न, आशिष शेलारजी पण सोबत बसले. मुंबईमध्ये एवढा मोठा पाऊस पडला, चेंबूरमध्ये 23 जणांचा निधन झालं, मृत्यू झालेला आहे. मुंबई महापालिकेला अगोदर असा अंदाज नव्हता का? कारण यापूर्वी 2005चा अनुभव असताना सुद्धा बोटीची व्यवस्था असेल किंवा ड्रेनेज सिस्टीम असेल ही सुरळीत करता आली नाही का? प्रत्येक वर्षी मुंबई महापालिका आणि रेल्वे खातं हे समन्वय राखत असतं. मी परवाच्या बैठकीमध्ये सुद्धा अधिकाऱ्यांना अशा प्रकारच्या सूचना केल्या. जे काम रेल्वेचं आहे ते काम रेल्वे करतं आहे आणि जे काम महापालिकेचं आहे ते काम महापालिका करतं. परंतु दोघांचा समन्वय असावा असतो. आमचा रेल्वेच्या खात्याच्या अंतर्गतचा विषय आहे, त्यामुळे आम्ही बाहेर हस्तक्षेप करू शकत नाही. रेल्वे हा विषय आमचा आहे आणि जेव्हा रेल्वेला महापालिकेची गरज पडते तेव्हा आम्ही त्यांची मदत घेतो. सर, एक प्रश्न वेगळा आहे की आता अतिवृष्टीची परिस्थिती कदाचित रेल्वेनेच लोकांना प्रवास करण्याची वेळ येईल, कारण का समजा रस्त्यावर पाणी असेल अशी परिस्थिती निर्माण होईल. सर्वसामान्यांनाही प्रवास करता येईल का? अशी काही तुम्ही नियोजन कराल का? किंवा मी आपल्याला याही अगोदर सांगितलेलं आहे की रेल्वेना नक्कीच प्रवास करता येईल, परंतु रेल्वे प्रशासन याची खबरदारी घेईल की हा प्रवास करत असताना
रेल्वे प्रवाशाची सुरक्षितता ही आमच्या दृष्टीनं सर्वतोपरी आहे. धोका पत्करून आणि भावनेच्या आरी जाऊन रेल्वे प्रशासन कुठल्याही प्रकारचा निर्णय घेणार नाही. रेल्वेच्या प्रवाशाला कुठं धोका होणार नाही याची काळजी रेल्वे महाराष्ट्र प्रशासन. सरकारनं काय तुमच्याकडे सांगितलंय का? ग्रीन सिग्नल दिलं का? एक कमिटी जी नेमलेली आहे लोकल सुरू करण्यासंदर्भामध्ये. मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की महाराष्ट्रातली कोविडची परिस्थिती पाहता जर आटोक्यात आली आणि महाराष्ट्र सरकारने जर आत्ता महाराष्ट्रामध्ये रेल्वे सुरू करणं आवश्यक आहे असं जर आम्हाला सुचवलं तर नक्कीच केंद्र सरकार त्यावर चर्चा करून विचार करेल. थँक्यू. सर सवाल ये है कि जिस तरीके से महाराष्ट्र हम देख रहे हैं कि मूसलाधार बारिश के चलते जनजीवन अस्त व्यस्त हुआ है, तो कोंकण का इलाका हो या बदलापुर हो, कसारा हो, कनकवली हो, तो किस तरह की आप देख रहे हैं कि डैमेज हुआ है और क्या कर रहा है? आप देख रहे हैं कि पिछले हफ्ते से महाराष्ट्र में और ज़्यादातर कोंकण में अतिवृष्टि हो रही है और भारतीय रेल के यातायात पर वहाँ पर भी असर हुआ है और जान माल का भी वहाँ पर नुकसान हुआ है. मुझे ऐसा लगता है कि पहले रेलवे जो यातायात प्रभावित हुई उसको सुरक्षित करने का काम रेल करेगी और जहाँ पर भी रेल में कोई बाधाएं आई, रुकावटें आई बारिश के कारण, वहाँ के रेलवे प्रवासियों को हम बाय बस उनके सुरक्षित स्थान पर पहुँचने का काम हम वहाँ पर कर रहे हैं. लेकिन मैंने 2 दिन पहले मुंबई के जीएम, वहाँ के डीआरएम, उनकी एक वीडियो कॉन्फ्रेंसिंग से मीटिंग किया. मुंबई और कोंकण के बारे में सारी जानकारी ली और उन सभी को मैंने सूचनाएं दी है कि पहले रेलवे प्रवासियों की सुरक्षितता और यातायात जो प्रभावित हुई उसके ठीक ढंग से उसको शुरू करना, इसको प्राथमिकता दी जाए, ये मैंने ऑलरेडी रेलवे प्रशासन को सूचना दी है. और आप जानते हैं कि कोंकणवासी ज़्यादातर गणपति फेस्टिवल के लिए कोंकण में जाते हैं. तो भारत सरकार ने पहले 72 रेलवे कोंकण के लिए स्पेशल ट्रेन छोड़ने की घोषणा की थी. लेकिन हमारे मुंबई के नेता आशीष शेलार, हमारे वहाँ के सांसद मनोज जी कोटक, शेट्टी जी, पूनम महाजन, इन नेताओं ने भी मेरे से मांग की थी कि अभी भी वेटिंग है, 72 देने के बाद भी कोंकण में जाने के लिए वेटिंग है, तो और कुछ रेलवे का बंदोबस्त करना बहुत ज़रूरी है. तो यह आने के बाद फिर से मैंने मीटिंग किया और फिर 40 ट्रेन कोंकण के लिए स्पेशल ट्रेन छोड़ने का निर्णय हमने ले लिया है. और इसके बाद भी अगर कोई वेटिंग होता है तो और रेलवे हम छोड़ सकते हैं डिमांड पर, अगर लोगों की डिमांड रही तो ये करते हुए हमने लोगों से अपील की है कि इसके बाद भी कोविड का जो प्रोटोकॉल है वो संभाल कर रेलवे प्रवास करे और कोविड का प्रोटोकॉल रेल्वे प्रबंधन भी संभालने की कोशिश करेगा. एक शेवटचा प्रश्न महाराष्ट्राच्या दृष्टीने ज्या पद्धतीचं नुकसान आपण मी सरळ म्हणतोय, मग ते सातारामध्ये आता पुण्याचं धरणाचं पाणी सोडण्याचा प्रश्न असेल, ते मोठ्या प्रमाणात नुकसान दिसतं आहे. अदर दॅन रेल्वे, तुम्ही सरकारकडे कुठून काय मदत मिळू शकते आहे? राज्य सरकारला दुसऱ्या मदतीची फार गरज आहे. लोकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, खाण्यापिण्याचा असेल, अनेक गोष्टी आता लोकांना तिकडे लागणार आहे. तर त्यासाठीचं तुझं काय बोलणं सुरू आहे काय? मग नाही, असं आहे की झालेल्या नुकसानीचा अंदाज हे राज्य सरकार घेत असतं. काही गोष्टी राज्य सरकारच्या अधिकारात असतात आणि जास्तीचं नुकसान जर झालं तर राज्य सरकार हे केंद्राला अहवाल पाठवत असतात. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या तरी भागामध्ये असा प्रभावित लोक होतात. केंद्राची टीम जात असते आणि नुकसानीचा अंदाज घेत असते आणि मग राज्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेत असते. अद्यापर्यंत राज्याने आम्हाला असं काही कळवलेलं नाही. थँक्यू. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे